नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम आशा सेविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी बघा. आशा सेविकांसाठी अतिशय महत्त्वाचा विमा जो आहे तो लागू होणार आहे आणि तशा प्रकारचा जो प्रस्ताव आहे तो सादर करण्याचे आदेश देखील मिळालेले आहेत. त्यामुळे आशा सेविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रामधल्या तब्बल म्हणजे आपण जर बघितलं तर संपूर्ण भारतामधल्या सगळ्या आशा सेविकाताईंना या योजनेचा लाभ होणार आहे आणि त्यासोबतच गटप्रवर्तक जे आहेत तर त्यांचा सुद्धा याच्यामध्ये लाभ होणार आहे. आशा सेविकांसाठी ही खूपच महत्त्वाची बातमी आहे आणि हा लाभ मिळाल्याच्या नंतर आशा सेविकाताईंचं जे टेन्शन आहे ना ते 100% खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहे. म्हणजे नेमकी काय बातमी आहे आणि कशा पद्धतीचा फायदा त्या ठिकाणी आशा सेविकाताईंना होणार आहे या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. खूपच महत्त्वाची माहिती ही असणार आहे. बघा बहिणींनो, हे सर्व दाखवण्याच्या पूर्वी मला तुम्हा सर्वांना एक बातमी दाखवायची आहे, कारण की आपला विश्वासही या सगळ्या गोष्टीवरती बसला पाहिजे की खरंच नेमकं काय आहे. तर बघा, त्या ठिकाणी आशा स्वयंसेविका यांना राज्य विमा लागू होणार आहे याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याचे नेमके कोणकोणते फायदे तुम्हाला होऊ शकतात या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. बघा, राज्यातील आशा स्वयंसेविका तसेच जवळपास किती बघा 21,000पेक्षा पगार कमी असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना म्हणजेच ESIS लागू करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भामधल्या सूचना सुद्धा माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या आहेत आणि या प्रस्तावामुळे राज्यातील हजारो कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुरक्षिततेचा लाभ मिळणार आहे. आता हे लाभ जे आहेत हे बहिणींनो खूप महत्त्वाचे लाभ आहेत, कारण की लाखो रुपये आरोग्यावर किती खर्च होतात. आता ते न होण्यासाठी या तुम्हाला एक एक गोष्ट डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे की याचा फायदा तुम्हाला किती छान पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकतो आणि डेफिनेटली याचे तुम्हाला खूप जबरदस्त फायदा होणार आहे. कशा पद्धतीने तो फायदा होऊ शकतो हे आपण बघूयात. बघा बहिणींनो, त्या ठिकाणी तुमचा विश्वास देखील बसणार नाही, परंतु ESIS जी रुग्णालये आहेत आणि दवाखाने जे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला उपचाराची सुविधा मिळणार आहे. यासोबतच OPD असेल, त्याच्यानंतर IPD असेल आणि शस्त्रक्रिया असतील, वेगवेगळ्या तपासण्या असतील आणि औषधं असतील, हे अत्यंत कमी खर्चामध्ये किंवा जवळपास मोफतच असं गृहीत धरा. म्हणजे खर्च म्हणजे 10 रुपये 20 रुपये असं 100 रुपये जास्तीत जास्त इतकी कमी फी राहते. म्हणजे जवळपास काय तर मोफतच तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळ्याच्या सगळ्या सुविधा मिळणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे की आशा सेविकांच्या आरोग्याची काळजी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. म्हणजे आपण जर काही विचार केला तर रुग्णालये असतील आणि दवाखाने असतील यामध्ये मोफत किंवा अत्यंत कमी खर्चामध्ये दर्जेदार उपचार त्या ठिकाणी आशा सेविकाताईंना मिळणार आहेत. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आता बघा, फक्त एवढंच नाही तर हा प्रस्ताव एकदा लागू जर झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी गर्भधारणा असेल, प्रसूती असेल आणि प्रसूतीनंतरच्या काळ असेल यामध्ये तुम्हाला वैद्यकीय सुविधा देखील मिळणार आहे. एवढंच नाही तर तुम्हाला आर्थिक मदत देखील त्या ठिकाणी मिळू शकते. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रसूतीसाठी जर आर्थिक मदत मिळेल, परंतु इतर सगळ्या सोयीसुविधा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही खूप महत्त्वाची बाब आहे. लक्षात घ्या. पुढचा जो आहे आशा सेविकांनाच फक्त नाही तर त्यांचे जे कुटुंबीय आहेत, बरोबर आहे, तुम्हाला सुद्धा काय होणार आहे त्याचे सगळ्याचा सगळा लाभ मिळणार आहे. मग आपले मुलं बाळ असतील, आपले पती असतील, आपले सासू सासरे असतील, आई वडील असतील, यांना सुद्धा काय होते याचा फायदा होणार आहे. म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब आहे हे सुरक्षित होणार आहे. त्याबरोबर तुमच्या जवळ जी मुलं असतील, पती असतील आणि तुम्ही स्वतः असाल, ह्या सगळ्यांचा देखील उपचार त्या ठिकाणी फ्रीमध्ये या नवीन धोरणामुळे होणार आहे. आता बघा, अनेक वेळा काय होतात की गंभीर स्वरूपाचे आजार त्या ठिकाणी होतात. म्हणजे कॅन्सर असेल किंवा वेगवेगळे गंभीर स्वरूपातले जे आजार असतात की ज्यावेळेस लाखो रुपये खर्च त्याच्यावरती अपेक्षित असतो, परंतु आपल्या आशा सेविकाताईंना पगार कमी असल्यामुळे काय होते त्या उपचार करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये बघा, गंभीर आजारामुळे काही दिवस काम करता आलं नाही तर नियमानुसार त्या ठिकाणी आर्थिक लाभ सुद्धा मिळेल. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला सुट्टीच मिळू शकते असं म्हणायला काही हरकत नाही. त्याला आपण सिकनेस बेनिफिट असं म्हणतो. म्हणजेच काय तर आजारपणामध्ये आपल्याला आर्थिक मदत सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. उदाहरणार्थ आपल्याला रुग्णालयामध्ये भरती असताना आर्थिक मदत मिळू शकते. त्याचबरोबर वैद्यकीय खर्चासाठी सुद्धा आर्थिक मदत मिळू शकते. नियमानुसार रोखीने लाभ मिळू शकतो आणि काही दिवस जर काम करता आलं नाही तरी सुद्धा आपल्याला वेतन त्या ठिकाणी मिळेल.
म्हणजे हा अतिशय चांगला जो निर्णय आहे हा राज्य सरकार घेत आहे असं म्हणायला काही हरकत नाही। एवढंच नाही, जर समजा आपल्या एखाद्या आशा सेविकाताईचा ऍक्सिडेंट झाला किंवा काम करताना मृत्यू त्या ठिकाणी झाला तर किंवा काही दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी वैद्यकीय उपचाराची पूर्ण व्यवस्था शासनातर्फे करण्यात येईल। एवढंच नाही बहिणींनो, जर समजा कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर नुकसान भरपाई सुद्धा मिळेल आणि आर्थिक मदत सुद्धा त्या ठिकाणी मिळेल। बघा, जर समजा अपघातामुळे जर कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली अशा सेविकाताईला जर काय झालं तर कुटुंबाला पेन्शन किंवा एक रकमी लाभ मिळू शकतो। म्हणजे एकाच वेळेस काहीतरी मदत त्या ठिकाणी, खूप मोठी मदत ही आर्थिक स्वरूपामध्ये मिळेल। म्हणजे काय, जर अपघात झाला तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चिंता तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही। या इसीस जे आहे ना ते तुमच्या सोबत आहे। हे खूप महत्त्वाचं धोरण आहे बहिणींनो, लक्षात घ्या। हे काय साधं सुद्धा धोरण त्या ठिकाणी निश्चितच नाहीये। या धोरणाचा 100% तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, अलग लक्षामध्ये। हे खूप महत्त्वाचं धोरण आहे। आपल्या कुटुंबाला तर 100% याचा आर्थिक लाभ, जर समजा काही चुकीचं घडलं तर आपल्या कुटुंबाला सुद्धा त्याचा लाभ हा 100% बहिणींनो त्या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, काही विशेष आजार जर आपण बघितले तर त्यावरती सुद्धा उपचार होईल। म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं जसे की कॅन्सर आहे, हार्ट अटॅक असेल किंवा किडनीचे काही रोग होतात की ज्यावरती लाखो रुपये खर्च होतात, बरोबर आहे की नाही, मग ती उपचाराची सुविधा तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध 100% होईल, हा ना। त्याचे खूप फायदे असतात। आता बघा, नियमित आरोग्य तपासणी सुद्धा तुमची होईल। म्हणजे हे झाल्याच्या नंतर आता तुम्ही अशा सेविका असून तुम्ही काय करता, सर्वांच्या तब्येतीची काळजी घेता, परंतु तुमच्या तब्येतीची काळजी कोणी घेताना दिसत नाही। तर तुमच्याही आरोग्याची तपासणी त्या ठिकाणी रेग्युलर होईल। म्हणजे काय, जर समजा एखादा आजार असेल तर तो काय होईल, लवकर ओळखला जाईल आणि त्याच्यावरती लवकर उपचार सुद्धा घेता येईल। अत्यंत कमी खर्चामध्ये सुद्धा तुमचा उपचार त्या ठिकाणी शक्य आहे आणि त्यामुळे निरोगी आणि आनंद जीवन हे आमच्या आशा सेविकाताईंना 100% भेटू शकते, यामध्ये काही एक शंका नाहीये। त्यामुळे ही अत्यंत चांगली सुविधा आहे असं म्हणायला काही हरकत नाही। वेगवान आणि सुलभ उपचार तुमच्यावरती होईल। म्हणजे फास्टमध्ये एकदम तुमची नावाची नोंदणी करून काय होईल, त्या ठिकाणी याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो। बघा बहिणींनो, पुढे जर आपण बघितलं तर आशा सेविकांच्या संदर्भामध्ये ही अतिशय चांगली बाब आहे। कारण बरोबर आहे, कारण की 21,000 रुपयापेक्षा कमी, 21,000 रुपयापेक्षा कमी ज्यांचा पगार आहे, बरोबर आहे, तर त्यांना हा इसीस जो आहे तो लागू होणार आहे। आणि मग याच्या संदर्भामधला प्रस्ताव जो आहे तो सादर करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिलेले आहेत। आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अद्यापपर्यंत अजून काही याचा शासन निर्णय आलेला नाहीये, परंतु लवकरच शासन निर्णय हे येणार आहे। एकदा शासन निर्णय आला म्हणजे जीआर आला की तुम्हाला अधिकृत घोषणा होईल आणि याचा प्रत्यक्षात लाभ व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता हे कधी लागू होईल बघा, आता प्रस्ताव सादर होईल, मग त्याच्यानंतर शासनाची मंजुरी मिळेल, त्याच्यामध्ये काही बदल सुद्धा केले जातील, मग त्याचा जीआर येईल आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला होईल। परंतु हा जो फायदा आहे ना हा खूप लवकर येणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये। प्रस्ताव बनवायला काही जास्त वेळ लागत नाही। एकदा तो आला की आपल्या सगळ्या आशा सेविकाताईंना या निर्णयाचा खूप महत्त्वाचा फायदा हा होणार आहे। बहिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा। यासोबतच दुसऱ्या आणखी कुठल्या गोष्टी आहेत की ज्यांचा अंतर्भाव याच्यामध्ये करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। बहिणींनो, काळजी घ्या, स्वतःची तब्येतीची काळजी घ्या, कारण की आपलं आरोग्य चांगलं असलं तर सगळ्या गोष्टी ह्या ठणठणीत असतात, चांगल्या असतात। ठीक आहे, तर खूप खूप धन्यवाद। ही माहिती कशी वाटली कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका। धन्यवाद।